प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे तसेच शैक्षणिक क्षेत्रात डांगे पॅटर्न विकसित करणारे स्वर्गीय इंद्रभानजी दादा पाटील डांगे यांना मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी इंद्रभान डांगे यांना मान्यवरांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे। याप्रसंगी कीर्तनकार अमोल महाराज गाडे यांचं कीर्तन झालं। त्यांनी सांगितलं की येथे शिक्षणाबरोबर आध्यात्मिकतेचं शिक्षण दिलं जातं। यामध्ये योगाभ्यास, कवायत, ढोलपथक, वारकरी संप्रदायातील टाळ, मृदुंग, पावली, हरिपाठ, डोंबारी, काठी, स्केटिंग, सॉकरी या सर्व खेळांमध्ये तरबेज करण्यावर भर देणारे महाराष्ट्रामध्ये एकमेव शैक्षणिक संस्था असावी। डांगे सरांनी आनंद बाजार सारखे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे असे कितीतरी उपक्रम आपल्या हयातीमध्ये राबवले आणि ते मोठ्या आठवणी देऊन गेले। आपले तसेच विद्यार्थ्यांचे भाग्य आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं कीर्तनकार अमोल महाराज गाडे यांनी यावेळी सांगितलं। सरांचं आहे नाही का, फार मोठं काम आहे। मृत्यू लोकामध्ये जन्माला आलं तर माणसानं काहीतरी परोपकार केला पाहिजे। जन्म भगवंताने प्रत्येकाला दिलाय, प्रत्येकाचे अनन्य साधारण उपकार आहेत, प्रत्येकाला दिला। देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, आई बापाचे उपकार आहेत। देवाचे उपकार या करता आहेत, फक्त आठवण झाली पाहिजे का देवानं मृत्यू लोकामध्ये तो आम्हाला जन्माला घातले नाही का, ही आठवण माणसाला असायला हो। देवाचे उपकार आहे आमच्यावरती का, भगवंताने आम्हाला इंद्रिय दिले हो, भगवंताने आम्हाला देह दिलाय देवाचं भजन करण्याकरता, ही फक्त माणसाला जाणीव असायला हवी नाही का। करून घेणारा तो आहे, फक्त जाणीव असायला पाहिजे का भगवंताने मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला पाठवले, ही जाणीव आदरणीय सरांना होती बरं का। विचार फार मोठे होते, प्रगल्भ विचार होते सरांचे नाही का। कायम नेहमी जर आम्हाला भेटले, आम्ही फार मोठे गायकी नव्हतो, कीर्तनकारी नव्हते, तरी सरांनी म्हणावं अजय अतुल सारखी तुमची जोडी दिसती हो। आदर देण्याचं काम सरांचं, म्हणजे एकदम छोट्यातला छोटा माणूस असू द्या त्याला कसं आदर युक्त भावनेने बोलायचं, ही सरांकडे जादू होती खऱ्या अर्थानं। समोर कितीही वितांड माणूस असू द्या, कितीही असू द्या, पण त्याला प्रभावित कसं करायचं ही कला खऱ्या अर्थानं आदरणीय सरांकडे होती बरं का। ते काम त्यांनी शेवटपर्यंत केले, शेवटच्या क्षणापर्यंत केले हो, शेवटच्या क्षणापर्यंत केले। माझ्यापेक्षा तुम्हाला ज्ञात आहात, आदरणीय देशमुख डॉक्टरही आहेत, त्यांनाही माझ्यापेक्षा जास्त जवळून परिचय आहेत सरांचा, कोणाला परिचय नाही। हे व्यक्तिमत्व असं होतं ना, अजात शत्रू असणारं व्यक्तिमत्व होतं नाही का, आणि हजार जबाबी व्यक्तिमत्व होतं। जर माईक घेतला ना, माईक हातामध्ये, तुम्ही 2 तास बोलायला लावा नाही तर 10 तास बोलायला लावा, त्या परिवाराचं फक्त 2 मिनिटांमध्ये ते ओळख करून घ्यायचे, आणि त्या परिवारावरती 10 तास बोलायला लावलं तरी बोलणं संपणार नाही, इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व, पंडिताच्या बुद्धीला लाजवेल असं व्यक्तिमत्व त्या अर्थानं आदरणीय सर होते नाही का। यावेळी वेगळे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे दिवंगत प्राचार्य इंद्रभान डांगे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही श्रद्धांजली अर्पण केली। जीवनामध्ये दुसऱ्याचं जीवन घडवण्याचं काम डांगे सरांनी जे केलेलं आहे, तेच हे ज्ञानेश आणि त्यांच्या सुनबाई आणि इतर सर्व त्यांचा डांगे परिवार भगवानराव या सगळ्या कामामध्ये अग्रेसर राहतात। आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये ज्ञानेशला मदत लागते ती मदत आपण सर्वजण देत आहोत, देत राहू। भविष्यकाळ त्यांच्यासाठी उज्ज्वल आहे, आणि मुलांचं जे काही या परिवाराच्या वतीने या ठिकाणी ते घडून आलेलं आहे ते निश्चितपणे आपल्या सर्वांना भूषणावं आहे। माझे तर अत्यंत सख्य आणि प्रिय, ज्याला आपण मनापासून ज्या वेळेला ते भेटायचे त्या वेळेला माझी मनापासून त्यांची ते स्वागत, आदर, सत्कार करायचे। प्रत्येक वाढदिवस असेल, कुठल्याही छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या कार्यक्रम असतील ते हजर राहायचे। ते अशा माणसाला कुणी विसरू शकत नाही। दिवस काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी ह्या आता आपोआप कमी होतात, परंतु आपण सर्वजण उपस्थित झालात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। मी व्यक्तिशः माझ्या मस्के परिवाराच्या वतीनं, आणि आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहिले नाहीत, ते जरी या ठिकाणी असते तर ते येऊन गेले असते, तेव्हा त्यांच्या वतीनं या मतदारसंघामध्ये जे जे काही काम सत्करणं आणि चांगलं पथ्य घडलेलं आहे त्याच्यामध्ये डांगे सरांचा खूप मोठा वाटा आहे असं मी समजतो। मनपूर्वक धन्यवाद देतो त्यास आपण सर्वांना। आणि आपलं ज्ञानाचं जे काम आहे ते डांगे सरांनी जे सुरू केलेले ते अवैधपणं भविष्य काळामध्ये अधिक उत्तर वाढावं। त्यांनी जे काही ज्या गोष्टी जोपासलेल्या आहेत, शिस्त आहे, शिक्षण आहे, ज्ञानामध्ये सुख, समाधान, आनंद कसं मिळेल आणि परिवार कसे घडतील, अशा प्रकारचं ते काम या ठिकाणी जे चाललेलं आहे त्याला मी व्यक्तिशः मानाचा मुजरा करतो, डांगे सरांना अभिवादन करतो। आपण सर्वांना आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भगवानराव दादा डांगे उर्फ आबा
डांगे स्कूलचा कार्याध्यक्ष आणि आज आमचे बंधू कैलासवासी आदरणीय डांगे सर उर्फ दादाजी उर्फ अण्णा उर्फ बाबूराव अशा या नावाने प्रचलित असलेले त्यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण डांगे स्कूलमध्ये संपन्न होत असताना आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पालकांनी, आमच्या सर्व आप्तेष्टांनी, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त शाळेला भेट दिली आणि सुंदर असा आज कार्यक्रम झाला. अमोल महाराज गाडे यांचं सुंदर कीर्तन झालं आणि सर्वजण एकत्र येऊन डांगे सरांचे जे विचार आहे ते पुढं नेता कसे येतील यासाठी सर्वांनी या ठिकाणी शिस्तबद्धरित्या आपले मनोगत व्यक्त केले. साईनाथेंचतच्छिष्यं श्री उपासनी सद्गुरुं देवीं गोदावरीं चैव वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां. डांगे साहेब सरांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खरंच काही सुचत नाही. त्यांनी ज्यावेळेस ती देवीची मूर्ती आपली निघाली ते याच्यातून ते गावचे शेंदूर सगळा काढला आणि मूर्ती निघाली त्यावेळेस पहिल्यांदा मला डॉक्टर डांगे सरांची माझी ओळख झाली. तर मी आपले साकोरीला आमच्या गोदावरी माताजींना साडी वगैरे मूर्तीला नेसवायची तेव्हा ते माझ्याकडे आले आणि म्हणे आमच्या देवीला पण तुम्ही साडी नेसून द्याल का. ते आले होते आणि त्यावेळेस मी येऊन पहिल्यांदा तिथे साडी नेसवली होती आणि तेव्हापासून मग असे जास्त आणि ते नेहमी इथे शेवटी तर मी आली होती. सगळ्या मुलांना बोलवलं होते, छोटे विद्यार्थी, आणि त्यांना सांगितलं रंगावर जाऊ नका, ही माझी बहीण आहे म्हणून. आणि ते नेहमी खूप प्रेमाने हे करायचे. साकोरी संस्थांवर पण त्यांचं खूप प्रेम होतं. आईंचा जेव्हा वाढदिवस होता 75 तेव्हा त्यांनी 15,000 मेणबत्त्या लावल्या होत्या. नंतर आता सुद्धा आम्ही आई साकोरीत आल्या त्या गोष्टीला 100 वर्ष झाली 16 साली. तर त्यावेळेस अगदी शेवटचाच त्यांचा तो त्यांनी उत्साहाने की आपण खूप मोठा उत्सव करू, आपण खूप छान करू की सगळ्यांच्या लक्षात राहायला पाहिजे कायम हा उत्सव. आमच्या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. पारनेर किंवा पारनेर परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. मनात कायम यायचं की आपल्या तालुक्यात अशा पद्धतीची इंग्रजी माध्यमाची शाळा असायला पाहिजे. कारण जेव्हा मी इथं नवीन जॉईन झालो होतो तेव्हा माझ्याकडं शिक्षण होतं परंतु मला इंग्रजी बोलता येत नसे किंवा इंग्रजीची उणीव माझ्यात कायम असायची. तेव्हा आपल्या परिसरात अशा पद्धतीची शाळा असावी असं वाटायचं परंतु आपली आर्थिक परिस्थिती तशा पद्धतीची नव्हती. नंतर मी सरांशी बोललो. सरांनी मला तू चालू कर, मी तुझ्यासोबत आहे, तुला मी मदत करील. आणि 2001 साली मी पारनेरला इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली. खरं तर चालू करताना माझ्याकडे एक 15-20 मुलांवरती मी थोडक्यात ती शाळा चालू केली. परंतु पुढे सरांनी कायम वर्षातून 2-2, 3-3 वेळा येऊन मला मार्गदर्शन केलं, पालकांना गायडन्स केलं, इंग्रजी माध्यमाचं महत्त्व पटवून दिलं आणि तिथून पुढे शाळा इतकी अंमला आली की आज गेल्या 25 वर्षात साधारणतः 700-800 विद्यार्थी माझ्याकडं पण हॉस्टेल आहे. हॉस्टेलला माझ्याकडं आता 200 विद्यार्थी आहे. आणि हा सगळा अनुभव माझा इथला प्रीतीसुधाची स्कूलचाच आहे. कारण इथं मी हॉस्टेल पण सांभाळलेलं आहे, टीचिंग पण केलेलं आहे. सरांबरोबर कायम सोबत असल्यामुळं पॅरेंट्सबरोबर कसं थांबायचं, विद्यार्थ्यांबरोबर कसं, शिक्षकांना कसं मॅनेज करायचं याचं एक चांगलं ज्ञान बरोबर मला मिळालं होतं. त्यामुळं मी आज एकदम यशस्वी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सरांचा आणि माझा तसा परिचय हा फक्त डांगेच पॅटर्न ह्या स्कूलच्या निमित्ताने आला. सरांनी स्कूल उभं करण्यासाठी पारनेरला अनेक चक्र मारल्या. अकॅडमिक स्टँडर्ड टिकवण्यासाठी खूप सहकार्य आणि सरांचं मार्गदर्शन नेहमीच होतं. सरांचे विचार हे कधी न पुसणारे साधू संतांचे विचार जसे आहे तसे विचार आहे. आणि म्हणून सर जरी आज असं वाटत असलं आपल्या सर्वांना की आपल्यात नाही आहे तर सर विचाराच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या सोबत आहे आणि त्याचा अनुभव मी आजही घेतो आहे. खरं तर डांगे सरांच्या विचारातून
घडलेली जी पिढी आहे, मग ते भगवानराव डांगे असतील, त्यांच्या भावाच्या नंतर म्हणजे अण्णांच्या नंतर सगळ्या शाळेवर आणि डांगेच पॅटर्न व इतर सर्वांच्यावर खूप लक्ष आहे. मी अनेक वेळा त्यांना पाहिलं, त्यांनी खूप वेळा भेटीसुद्धा अनेक शाळांना दिल्या आणि ज्ञानेशजी डांगेच पॅटर्नचं जे महत्त्व होतं किंवा जे मूळ तत्त्व होते ती तत्त्व आजही सर्व शाळांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवतात. दोघांनी मागील 2 वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रीतीसुद्धा जी इंग्लिश मिडियम स्कूल राहता याच्या स्टँडर्डबरोबर त्यांचं तर टिकवलं, पण त्याचसोबत इतर ज्या शाळा आहेत त्यांचंसुद्धा स्टँडर्ड वर नेण्यासाठी जो डांगे सरांनी प्रयत्न केला तो कायम प्रयत्न त्या सर्वांनी केला. आणि म्हणून मला तरी असं वाटतंय की आमच्या सगळ्यांच्या बाबतीत तुमच्या शाळेला कशी सरांचं मदत झाली किंवा शाळेला उभारण्यासाठी तुमच्या सरांनी काय मदत केली? मुळात तर शाळा काढणं हेच माझा विचार नव्हता. माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी राजकारणात होतो. सरांनी मला सांगितलं की राजकारणापेक्षा काहीतरी सामाजिक काम करावं. सामाजिक काम हे खरं तर माणसाला जिवंत ठेवतं आणि शिक्षण हे तर पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवण्याचं साधन आहे. म्हणून तू एक शाळा काढ, त्या माध्यमातून तू तुझा नावलौकिक मागं ठेवशील. विशेषतः पारनेरला इंग्रजी माध्यमाची शाळा नाही, गावाचं आणि समाजाचं पांग फेडायचं काम जर तुला करायचं असेल तर त्याच्यातून कर. सरांनी एक मिटिंग घेतली, लोकांना आव्हान केलं, त्याच्यातून काही फंड्स उभे केले आणि शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या आणि पत्ता शाळा सुरू झाली. आणि म्हणतात ना, देव पावयास गेलो आणि देवच होऊन गेलो. डांगे सरांना पाहत असताना मी डांगेसर झालो. तिथल्या लोकांच्या दृष्टीने पारनेरच्या मी डांगेसर झालो. जसं राहत्याच्या लोकांसाठी डांगेसर हे अधिष्ठान आहे, तसं पारनेरची लोकंसुद्धा मला तेवढीच किंमत द्यायला लागली. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, भगवान डांगे, मेघश्याम डांगे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी कैलासवासी डांगे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. प्रीतीसुद्धाजी शैक्षणिक संकुलाची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये डांगे पॅटर्न विकसित करणारे, त्याचबरोबर त्या माध्यमातून 25हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मार्गदर्शन करणारे, भारतीय संस्कृतीचे संस्कार आणि आधुनिक शिक्षण जोड देत 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखणारे असे त्यानंतर झालेल्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. उपासनी कन्याकुमारी साकोर येथील कन्यावृंद, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, श्रमिक उद्योग समूहाचे साहेबराव नवले, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा, नितीन कापसे, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, अॅडव्होकेट नारायण कारले, डॉ पी.जी. गुंजाळ, डॉ एम.वाय. देशमुख, डॉ के.वाय. गाडेकर, अभियंता शरद निमसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. येस मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.